महाराष्ट्राचा महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात अशोक नेटे, नामदेव किरसान आणि हितेश मडावी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली। दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार असून तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तब्बल 600 किलोमीटर अंतरात पसरलेल्या या मतदारसंघात कोण निवडून येणार हे मंगळवारी स्पष्ट होणार असून गडचिरोली शहरातल्या कृषी महाविद्यालयामध्ये प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। राज्यातला भौगोलिकदृष्ट्या सर्वात लांबवर पसरलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली चिमूर मतदारसंघ। ज्या मतदारसंघामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर हे तब्बल 600 किलोमीटर आहे। अशा मतदारसंघाचं भवितव्य उद्या निश्चित होणार आहे आणि गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातला नवा खासदार कोण असेल हे ठरवणाऱ्या ईव्हीएम सगळ्या याच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। हे कृषी महाविद्यालय आहे गडचिरोलीचं, ज्या ठिकाणी उद्या ही मतमोजणी होणार आहे। मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी जे संपूर्ण निवडणूक ज्यांच्या नेतृत्वात पार पाडली होती, संजय दैने सर सकाळपासून या ठिकाणी होते। कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। अशी सगळी व्यवस्था आपण बघू शकता। सुरक्षा व्यवस्था सुद्धा पूर्णपणे डेमो करण्यात आलेला आहे। SP निलोत्पल या ठिकाणी आतापर्यंत उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या CO आयुषी सिंग सुद्धा या ठिकाणी होत्या। एकूणच प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली आहे आणि उद्या सकाळी पहिल्या मतदान जे आहे मतमोजणी टपाली मतमोजणीपासून सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आहेत ज्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडलेली आहे। सर, मला एक सांगा, कशी असेल ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया? आता शेवटचा जो टप्पा आहे या मतमोजणीचा उद्या सकाळी आपण 8 वाजतापासून सुरू करतो आहे। आपल्याला माहिती आहे की 6 वाजता आम्ही आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे टपाली मतपत्रिकांचं स्ट्रॉंग रूम आहे ते उघडणार आहोत। त्यानंतर 7 वाजता इथलं स्ट्रॉंग रूम जे आहे ते उघडलं जाईल। त्यावेळेस उमेदवार आणि जे इलेक्शन ऑब्झर्वर आहेत, 2 ऑब्झर्वर आपल्याकडे काउंटिंगसाठी आहेत, त्यांच्या उपस्थितीत ते सर्व स्ट्रॉंग रूम उघडण्यात येईल आणि त्यांच्या पेट्या त्या ठिकाणी नेण्यात येईल। 6 विधानसभा मतदारसंघाची वेगवेगळ्या कक्षामध्ये मतमोजणी होणार आहे आणि आमची टपाली मतमोजणी जी आहे, टपाली मतपत्रिकांची मोजणी, ती माझ्या स्तरावर स्वतः होणार आहे आणि ती माझ्या नियंत्रणाखाली होईल। आपण यांच्या टपाली मतपत्रिकेसाठी एकूण 12 टेबल लावलेले आहेत। ती टपाली मतपत्रिकांची मोजणी 8 वाजता सुरू होईल आणि ज्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये EVMची जी मतमोजणी आहे, म्हणजे कंट्रोल युनिट जे मोजल्या जातील, ती 6 मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघाच्यासाठी 14 टेबल याप्रमाणे अशा प्रत्येक मतदारसंघाची टेबल लावले। त्या दृष्टीने आमचं मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहाय्यक या लोकांचं ट्रेनिंग झालेलं आहे। मायक्रो ऑब्झर्व्हरचं ट्रेनिंग ऑब्झर्व्हर महोदय आज घेत आहेत। सर्व पोलिसांचं ब्रीफिंग या ठिकाणी झाली आहे। सुरक्षा व्यवस्थेची सर्व जबाबदारी SP साहेबांनी चौकरीने या ठिकाणी हाताळलेली आहे आणि मला विश्वास आहे की ही मतमोजणी उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल। तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।